राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबतची त्यांची बैठक निष्फळ ठरली आणि त्यामुळेच आज सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत। राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीने ही भूमिका मांडली आणि त्याचा फटका मात्र आता सामान्य नागरिकांना बसणार आहे। तर संप आजपासून सुरू होतोय। राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीने ही भूमिका मांडली आहे। सचिन बडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले। सचिन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काल बैठक पार पडली, पण ही बैठक निष्फळ ठरली आणि त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी आज संपावर ठाम आहेत। आपण पाहता की काल झालेली बैठक जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे। त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवल्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण शासकीय वैद्यकीय घाटी रुग्णालयामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये ज्या काही परिचारिका आहेत त्यांनी संप जो आहे तो पुकारलेला आहे। त्या संख्येमध्ये सहभागी झालेले आहेत। त्या ठिकाणी हजारोंची संख्या जी आहे परिचारिकांच्या ठिकाणी पाहायला मिळते। कारण गेल्या बऱ्याच दिवसांपासून काही ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांना धरून या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं होतं। मात्र आता त्यांनी या आंदोलन पुकारलेलं असताना संप कायम ठेवलेला आहे। तेव्हा आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची काय भूमिका आहे, त्यांची काय मागणी आहे। काय सांगाल, तुमची काय भूमिका आहे? तुम्ही संप पुकारला की नाही? आम्ही फक्त संप हा केलेला आहे तो फक्त जुन्या पेन्शन योजनेसाठी। जो आम्ही अगोदर संप केला होता त्याची शासनाने काही दखल घेतलेली नाही। आम्ही जे 30-32 वर्ष सर्व्हिस करतो त्या सर्व्हिस मध्ये आम्ही 32 वर्षापर्यंत मुलाचे लग्न, नंतर आजारपण, शिक्षण हे सगळं करतो। पण रिटायर झाल्यानंतर आमच्या स्वतःची जबाबदारी आम्हाला कोण सांभाळणार हा प्रश्न असतो। कारण 1 ना 2 इश्यू मध्ये सगळे मुलं शिकून बाहेर जातात। मुलगी असेल तर ती लग्न करून जाते, मुलगा असेल तर तो जॉब निमित्ताने बाहेर जातो। त्यानंतर आमची जबाबदारी कोण घेणार? जर आम्हाला पेन्शन असली तर आम्ही त्या पेन्शनवर आमची स्वतःची म्हणजे जबाबदारी दुसऱ्याच्या हाताने त्यांनी पार करून घेऊ शकतो। त्यासाठी आणि लागणारे आजारपण 50 नंतर सगळे आजारपण आपल्याला असतात। पेन्शन ही महत्वाची आहे। पेन्शन किती महत्वाची काय सांगा? पेन्शन साठी जर आपल्या घरच्या कुटुंबासाठी सगळ्यात जास्त महत्वाची म्हाताऱ्या लोकांसाठी। कारण की पुढे आता लोकांना नोकऱ्या मिळत नाहीये तर त्याच्यासाठी पेन्शन असली तर त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे। आमच्या म्हातारपणात आम्हाला त्याची काठी आहे। पेन्शन नसेल आजकाल मुलं आहेत काठी आहे। आपण या ठिकाणी पाहताय परिचारिकांचा संप आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि पेन्शनसाठी जे आहे ते कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। पेन्शन ही पेन्शन नाही तर ती काठी आहे आणि ती आमचा आधार जर तुम्ही हिरावून घेत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे हा या ठिकाणी आंदोलनाचा पावित्र्य जो आहे या कर्मचाऱ्यांचा पाहायला मिळत आहे। नक्की सचिन, त्यामुळे हे राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहेत। सरकार नेमकं काय भूमिका घेतं याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।